नाही, तुमच्यात काही शिस्त नाहीये, कळलं का? तुमच्यात शिस्त दिसत नाही मला. आय एम सॉरी टू से दिस. तुमच्यात शिस्त नाही, हुल्लडबाजी जास्त आहे. मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही. खरं सांगू का मी, मला हे चालत नाही. दुपारी 2 वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला आहात. तुमचाही आता पेशन्स संपलेला आहे. त्यामुळे आता चांगलं भाषण राजेशभाई यांचं झालंय. माझ्या भाषणाचं काही फार महत्व नाही. त्यामुळे आता आपण सभा संपवूया. आता सभा संपवूया. जेवायची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा. वेळ फार झालाय. नाही, आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना, त्यात सगळं आलं. नाही, तुमच्यात काही शिस्त नाहीये, कळलं का? तुमच्यात शिस्त दिसत नाही मला. आय एम सॉरी टू से दिस. तुमच्यात शिस्त नाही, हुल्लडबाजी जास्त आहे. मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही. खरं सांगू का मी, मला हे चालत नाही. ही पद्धत नाहीये. तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय? भाषण आहे, सभा चालू आहे. तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात इथं. तुम्ही क्षुल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे? ते रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा. काय चाललंय? असं राजकारण असतं काय? किती अतिरेक! ही काय पद्धत आहे? निवडणुका 3 लाख लोकांच्यातून होतात. आपण इथं 2-2.5 हजार माणसं एकत्रित बसलोय. यातच तुमची एकमेकाशी जर एवढी मैत्रीपूर्ण संबंध असतील तर अवघड आहे. तुम्हाला विजयापर्यंत पोचायचं असेल तर बऱ्याच गोष्टी सहन करायच्या असतात. विजयापर्यंत पोचायचं असेल तर सहनशीलता वाढवा. आणि आपल्याला निवडणूक फार सोपी झाली आहे असा गृहीत धरू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. निवडणूक लढायची असेल तर अजून 3.5 महिन्याचा काळ आहे. बेरजेनं माणसं वाढवत गेली तर आपल्याला निवडणुकीत यश 100% मिळेल. त्यामुळं पहिलं तुम्हाला सांगतो, कुणाला काय करायचं ते करू दे. तुम्ही स्वतः मालक होऊ नका पार्टीचे. ते बसलेत वरनं, ते सांगतात त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्ही प्रत्येक जणांनी जर असा एकमेकाचे अवहेलना करायला लागला, काय कुणाला करायचं ते करू दे ना. तुम्ही सभाला आला की नाही? ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही इथे बसलाय त्यांच्याकडे बघा आणि शांत बसा ना. हिरोगिरी काय करताय? तुम्ही कोणाला कमी लेखण्याने आपण मोठे होत नाही, एक कायम लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायची ताकद असेल तर आपली ही निवडणूक सोपी होईल. आणि मी आता शिवस्वराज्य यात्रेत अनेक ठिकाणी आलो. शेवटी इच्छुक कुणाला व्हायचं असेल तर त्याची इच्छा त्याची आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्षात लोकशाही आहे. तिकीट मागण्याचा, हट्ट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यावर आपण कोणी चिडायची गरज नाही. श्रेष्ठी मेरिट प्रमाणे ज्याची काय ताकद आहे, ज्याची लोकप्रियता आहे, त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. त्यामुळं तुम्ही विनाकारण पराचा कावळा करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही.